अजित पवार दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। आज एनडीएची बैठक होतीये। एनडीएचे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित असतील। गठबंधन की सरकार पूरा टर्म पूरा करेगी सर? दादा क्यों नहीं पूरा करेगी? 300 करीबन लोग हैं तो पूरा तो जरूर करेगी ना, 100% पूरा करेगी। सहयोगी जिस तरह से मांग कर रहे हैं सीटों की, क्या ऐसा कुछ नहीं है, ये खाली न्यूज है। सब ठीक ठाक होने वाला है, आप फिक्र मत करो। तर अजित पवार दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत एनडीएच्या बैठकीसाठी। या निवडणुकीमध्ये खरं तर महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित असं यश मिळालं नाही आणि त्याचे पडसाद कसे उमटतात याची चर्चा गेले 2 दिवस सुरू आहे। महाराष्ट्राच्या राजकारणावरती, महाराष्ट्रातल्या राजकीय समीकरणांवरती या निकालाचा काही परिणाम होतो का हे पाहावं लागेल। दरम्यान अजित पवारांनी एक मोठं विधान केलंय। 300 पेक्षा जास्त खासदारांचं पाठबळ हे एनडीएकडे आहे, त्यामुळे एनडीएचं सरकार अर्थातच भक्कम आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना आजच नेता म्हणून जाहीर केलं जाईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीमध्ये पोहोचलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।